मी स्वराला भेटणार आहे आणि तिला लग्नासाठी होकार सांगणार. तुझं कधीच प्रेम नव्हतं माझ्यावर. नाही केलं मी प्रेम तुझ्यावर. नाहीये माझं प्रेम तुझ्यावर. अनु, अनन्या, अनु, काय विचारतायत त्या? तू विक्रांतशी लग्न करायला तयार आहेस ना? हो. मी विक्रांतशी लग्न करायला तयार आहे. अनु, अगं नीट विचार कर. म्हणजे काही घाई नाहीये आणि कोणी प्रेशराइज पण नाही करत आहे तुला. हो दी, मी विक्रांतशी लग्न करायला तयार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रांत. थँक्यू. मी म्हटलं नव्हतं आमची अनन्या अगदी सेन्सिबल आहे. आम्हालाही खूप आनंद झाला हे लग्न ठरलंय तर. आणि विक्रांतचे बाबा तर खूप खुश होतील. हो म्हणजे आता त्यांनाही भेटता येईल नाही का? ही आशिका निघून गेली. ते लग्नाचा वगैरे विषय निघाला की जरा संकोच वाटतो ना मुलींना. लाजली असेल होती. हो. अगं इरा, इतका आनंदाचा प्रसंग आणि काही गोडधोड आणशील की नाही? जया, मिठाई आण ग जरा. मी एवढी एक्साइट झाले ना, गोंधळ झाला माझा अगदी. बरं, आता पुढे कसं करूया? दोघांनी एकमेकांना पसंत केलंय तर आपण एंगेजमेंट लवकरात लवकर करून घेऊया. अगदी माझ्या मनातलं बोललीस. मी पण आता गुरुजींकडनं लवकर मुहूर्त काढते आणि आपण डेट ठरवूनच टाकूया, नाही का? अभिनंदन जावई बापू. अंकल प्लीज, मला विक्रांत अशीच हाक मारा. मी तुमच्या मुलासारखाच आहे. जावई बापू म्हणून मला पर्क करू नका तुम्ही, प्लीज. Oh, I'm so glad. Congratulations. Congrats. थँक्यू. हे बघ स्वरा, मी तुला एवढं सांगू शकतो की अनन्याला विसरायचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. मला वेळ लागेल, पण एक्झॅक्टली किती वेळ लागेल मी खरंच नाही सांगू शकत. आणि तो वेळ मी तुला द्यायला तयार असेल तर. मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे अथर्व. आयुष्यभर. अगं स्वरा, पण तू तुझा वेळ का वाया घालवशील? कारण अथर्व, मला तू आवडतोस अगदी पहिल्यापासून. आणि मला माहितीये की तुला माझ्याबद्दल तसं काही नाही वाटत. पण मग म्हणून यापुढेही कधी वाटणार नाही असं नाहीये ना. आणि राहता राहिला प्रश्न अनन्याचा, तर इट्स ओके.
असं होतं आणि तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडून गेलंय यासाठी मी तुझ्याशी लग्न करायला का नकार देऊ? त्यापेक्षा मी तुला वेळ देईन, तुला माझ्या प्रेमात पडायला भाग पाडेन. सॉर्टेड. आता देऊयात ऑर्डर. अथर्व, काय झालं? आयु ओके? अथर्व, ठसका पाणी आला पाणी ना. पाणी तू पाणी घे. ओके आत्ता ओकेस ना? आर यू आउट ऑफ युअर माइंड अनु? तू विक्रांतला होकार दिलायस? हो. अगं पण का? मग मी काय करू दी? मी अथर्वला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला दी, पण अथर्वला कन्व्हिन्स व्हायचं नाहीये. मी काय करू? तो काकूंच्या शब्दाबाहेर जायला तयार नाहीये आणि काकूनी जी मुलगी ठरवली तो तिला भेटून तिच्याशी लग्न करायला तयार झालाय दी. काय करू मी? आय नो प्रॉब्लेम्स आहेत, आय नो, पण अथर्वला ते सॉल्व्हच करायचे नाहीये. मला खूप राग येतोय पण आय एम हेल्पलेस. त्यांचा गैरसमज झाला होता की मी मिडल क्लास मुलगी आहे. मी तो दूर करायचा प्रयत्न केला पण त्यांना कन्व्हिन्स नाही व्हायचं. मी काय करू? आणखी काय करू? अगं पण अनु, तू विक्रांतला का होकार देतेस? हे दोन वेगवेगळे इश्यूज आहेत. माझ्या मनासारखं होत नाहीये ना, निदान ममाच्या मनासारखं होऊ दे. अथर्व करतोय ना त्याच्या आई वडिलांचा विचार, मग मी सुद्धा करतो. अनु, काय वेडेपणा आहे हा? तो असं करतोय म्हणून मीही तसंच करणार. अगं पण तुझं विक्रांतवर प्रेम नाहीये. जाऊ दे, जाऊ दे, जे होईल ते होईल. इतकंच होईल अनु की मम्मा अतिशय घाई करेल आणि तुला कळायच्या आत तुझी आणि विक्रांतची एंगेजमेंट झालेली असेल आणि लग्न सुद्धा होऊन जाईल. अनु प्लीज ऐक माझं, प्लीज घाई नको करूस. अगं प्रेम नसलेल्या नात्यात आयुष्यभरासाठी नको अडकून पडूस तू. प्लीज ऐक माझं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बाहेर जा आणि हे सगळं थांबव. अगं आत्ताच तुझ्या एंगेजमेंटची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे. होऊ दे, होऊ दे दी. ममाने कितीही घाई केली आणि कितीही एंगेजमेंटची डेट जरी काढली ना तरी अथर्व माझ्या आधी एंगेजमेंट करून मोकळा होणार. आय नो. हॅलो. इरावती धर्माधिकारी बोलतेय. ओ हाय. हाय इरावती, बोल. आय मीन बोला. एक गुड न्यूज द्यायची होती. फायनली अनन्याने विक्रांतशी लग्न करायला होकार दिला. काय? येस. आता पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यांची एंगेजमेंट करणार आहोत. पुढच्या काही दिवसात? मग हॉल आणि बाकी सगळी तयारी? अथर्वची काकू, कुठल्याही क्षणी 2-4 लग्न लावू शकू एवढी आमची तयारी असतेच. आता तुम्ही एक काम करा. तुम्ही ही गुड न्यूज तुमच्या पुरती ठेवू नका. तुमच्या घरच्यांबरोबर शेअर करा, एस्पेशली अथर्व आणि त्याच्या आई बरोबर. त्यांना सांगा, आनंद होईल त्यांना. श्रीमंता घरची मुलगी आपल्या घरी सून म्हणून येण्यापासून आपण वाचलो म्हणून सुखाने झोप लागेल त्यांना, नाही का? ठेवते.
हाय. हाय. बोल ना. काय बोलू हेच कळत नाही मला. थँक्स, तू माझ्याशी लग्नाला तयार झालीस त्याबद्दल. बट काय झालं? आय मीन अचानक इतकं तू अथर्वशी बोलली नाहीस का की तू स्वतःच विचार बदललास? विक्रांत, मी तुला अगदीच फ्रँकली सांगते, माझं अथर्वशी बोलणं झालं. इनफॅक्ट मी त्याच्या आईबाबांशी पण बोलले, पण त्याच्या आईबाबांना त्याच्यासाठी श्रीमंत घरातली मुलगी नकोय. मी त्यांना खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, त्यांच्याशी बोलले, पण ते काय कन्व्हिन्स झाले नाही आणि अथर्वही काहीच ऐकून घेत नाही. त्यामुळे चिडून रागाच्या भरात मी खरं तर तुला हो म्हणाले. आय नो हे लग्नासाठी होकार देण्याचं हे काही कारणच नाहीये, बट प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. ज्या मुलावर मी प्रेम केलं, ज्याच्यासाठी मी सगळ्यांशी भांडले, तो जर माझ्या बाजूने उभा नसेल तर मी तरी काय करणार? फ्रस्ट्रेट झाले मी. हाऊ स्वीट. हा, मी जर तिथे असतो ना तर खरंच तुला एक छान मिठी मारली असती. जस्ट अ वॉर्म हग, यू नो. अनन्या, मी समजू शकतोय की तू काय फील करतेयस, पण आता अथर्वच्या नशिबात नसेल तुझ्याशी लग्न करणं. इट्स ऑल डेस्टिनी, यू नो. पण एक गोष्ट अनन्या, मी तुला तुझ्या पास्ट सकट एक्सेप्ट करायला तयार आहे. आणि आय प्रॉमिस यू वन थिंग, मी तुला खूप सुखात ठेवेन. मागचं सगळं विसरून जा आणि आजपासून मला तुझ्या चेहऱ्यावर फक्त स्माइल हवंय. ओके? स्माइल. दॅट्स ग्रेट. चल, मी आता ठेवतो फोन आणि उद्या आपण शॉपिंगसाठी जाऊ. आय विल कम अँड पिक यू अप. ओके? बाय. ठीक आहे. झालाय का व्हिडिओ कॉल? का मी डिस्टर्ब करते? नाही झालं. अनु, थँक्यू सो मच. मला खूप बरं वाटतंय, फायनली तू माझं ऐकलंस. थँक्यू. पण मी तुला एक सांगू, तुला आयुष्यात कधीही या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. विक्रांत तुला खूप सुखात ठेवेल, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि असं म्हणतात ना, अशा माणसाशी लग्न करावं ज्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आपण ज्याला जीव लावला त्याच्याशी नाही. आता आपण थोडेच दिवसात तुमची एंगेजमेंट करू, मग त्यानंतर तुमचं लग्न. हे जे लग्नाच्या आधीचे काही दिवस असतात ना, हे खूप सुंदर असतात. एन्जॉय कर बाळा. आय एम सो रिलीव्ड. माझं केवढं मोठं टेन्शन गेलं. थँक्यू. गुड गर्ल. नाही, तुला मागे समजावून सांगितलं होतं मी तुला. हो पण मला नाही कळत आहे काका. चहा. असं कसं कळत नाही तुला? स्टार्ट करू? हा, कर. स्वरा आली नाही हो अजून. काय बोलणं झालं असेल त्यांच्यात? येईल. आणि अथर्व आला की कळेलच ना आपल्याला काय ते. गेली असेल परत शॉपिंगला. मज्जा आली म्हणे तिला रस्त्यावरून शॉपिंग करायला. किती डाऊन मार्केट कपडे उचलून आणलेत. कधी माझ्या बरोबर चला, मग कळेल हाय क्लास चॉईस काय असतो ते. देविका, आता वेगळा विषय चाललाय ना. आणि कपड्यांची खरेदी हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतो. त्यावरून माणसाला कमी लेखू नये. आणि अशी खूप माणसं आहेत की ज्यांच्याकडे पैसे असून सुद्धा त्यांना कपड्यावर खर्च करायला नाही आवडत. अच्छा, मग मला तशी माणसं नाही आवडत.
सांगायची त्यांना सांगा ना. आता नाही, अथर्व आल्यावर ब्रेकिंग न्यूज देऊ. तू पिक्चर बघत नाहीस का? करेक्ट टाइमला जोक ना तरच लोक हसतात, असं कधी करायचं नसतो. गप्प बस. मम्मीजी एक विचारू का? आता स्वराला अनन्याबद्दल माहिती आहे ना, मग तरीही ती अथर्वशी लग्न करणार? तिला सगळं कळल्यानंतर सुद्धा ती अथर्वला भेटायला गेली आहे ना, म्हणजे तिला काही अडचण नाहीये या सगळ्या गोष्टीमध्ये. तसं असतं तर तिने आधीच नाही सांगितलं असतं. मी म्हटलं ना, समजूतदार आहे मुलगी, ती घेईल समजून. हो ना, पण पण आज सकाळीच काकीजी म्हणत होत्या ना मला, काकीजी क्या हुआ सिम्स? कुछ नाही, पायाला क्रॅम्प आलाय. तुझ्या पायात क्रॅम्प आलाय ना, मग तू असा हात का झटकतेस? पूर्वा, काकू दादू आला. अरे अथर्व, तू पण लवकर आलास? अरे भाऊ, काय हाफ डे घेतलास की काय तू? हो हो, हाफ डेज घेतलं. ते एक बरं झालं. डोक्यावर टांगती तलवार नको. निवांत वेळ मिळाला असेल तुम्हाला बोलायला. जे मनात होतं ते सगळं मोकळेपणाने बोललात ना. हो काकू. मग काय करायचं? ठरवायचं का पुढे जायचं? काकू पुढचं सगळं तुम्ही मावशीशीच बोला. अगं, लाजते म्हणजे होकार समजायला हरकत नाही. थांब थांब थांब, तू जरा थांब. हा, काय रे अथर्व, तुझं काय मत आहे? आता त्याचं काय मत असणार? त्याच्याकडे काही ऑप्शन आहे का बिचाऱ्याकडे? नाही, कारण आता अनन्याने ही विक्रांतची एंगेजमेंट ठरवली आहे. ही तरी काय करेल बिचारी? स्वतःहून आली होती तुम्हाला समजवायला. तुम्ही काय केलं? तिचा अपमान करून पाठवून दिली परत. घेतला तिने डिसिजन. तुला कसं माहित? अनन्याच्या आईचा फोन आला होता. आता आम्ही फ्रेंड्स आहोत. ती म्हणाली अनन्या तयार आहे विक्रांतशी लग्न करायला आणि काही दिवसातच दोघांची एंगेजमेंट होणार आहे. त्यांनी काहीच फरक पडत नाही देविका. तिचा साखरपुडा कधीही होऊ दे. देव करो अनन्याचं भलंच हो. आणि हा विषय पुन्हा काढू नकोस देविका. आता अथर्व आणि स्वराच्या लग्नाची बोलणी सुरू करायला हवी. हो ना अथर्व?
अहो हा. मी वंदनाताईंशी बोलते आणि साखरपुड्याची तारीख निश्चित करते आणि गुरुजींना सांगून लग्नाचा लवकरात लवकरचा मुहूर्त पाहायला सांगते म्हणजे लवकर लग्न आटपून घेता येईल. खूप कामं करायची आहेत, सगळी तयारी करायची आहे. अहो आज चांगली बातमी कळली आहे तर गोडाधोडाचं करते काहीतरी. पूर्वा अभ्यास बास, मला मदत करायचं, चल लवकर ये. ठेवा. काकी जी, अपना प्लान तो चौपट हो गया. अरे ती स्वरा सगळं माहीत असूनही अथर्वशी लग्न करायला तयार झालीये. पिंडो काय ती पोरगी लग्नाळलीये सिनेमातल्या हिरोईन सारखी. आता आपल्याला दुसराच काहीतरी विचार करावा लागेल. आपल्या हातात वेळ खूप कमी आहे.